तर नमस्कार मंडळी, कृषीदूत गोट फार्म मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण बोकड पालन सोबतच मेंढी पालन पण दोन्ही गोष्टी एकत्र करत असतो। तर ह्यामध्ये आपल्याला आपल्या बोकड पालनासाठी स्पेसिफिकली मी हा व्हिडिओ बनवतोय की त्यामध्ये कंपार्टमेंट कसे करायचे, ती सायकल तुम्ही कशा प्रकारे बसवू शकता आणि प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये कोणकोणत्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्हाला त्या टाळायला आले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल की माझ्या आजूबाजूला जो कंपार्टमेंट दिसतोय असे आपण 4 कंपार्टमेंट केलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की ही कंपार्टमेंट म्हणजे त्याचा जागा किती आहे, त्यामध्ये आपण कंपार्टमेंट मध्ये कोणकोणत्या गोष्टी हे केलेल्या आहेत। तर सगळ्यात पहिलं आपल्या शेडची हे करूया। तर आपला जो हा शेड दिसतोय की इथून मागे पूर्ण जो हे 2 कंपार्टमेंट आहेत आणि पलीकडच्या साईडला 2 कंपार्टमेंट, असे 4 कंपार्टमेंट आहे। त्यासाठी आपण शेड कितीचा आहे, तर आपला हा पूर्ण शेड हा 60 फूट बाय 30 फुटाचा आपला शेड आहे। तर त्यामधला आपण फक्त 40 फूट बाय 30 फुटाचा शेड आपण आपल्या गोट फार्म मध्ये त्यामध्ये आपण वापरासाठी घेतलेला आहे। त्यामध्ये ही जी लांबी दिसते तुम्हाला, तर ही लांबी 20 फुटाची आहे आणि पुढच्या कंपार्टमेंटची 20 फुटाची, असे 20 फूट बाय 10 फूट त्याची जी रुंदी आहे ही 10 फुटाची रुंदी आहे। तर 20 फूट बाय 10 फुटाचा आपला एक कंपार्टमेंट आहे। असे 4 कंपार्टमेंट आपण केलेले आहेत। मध्ये आपण 1.5 फुटाची त्या ठिकाणी गव्हाण केलेली आहे आपल्या शेळ्यांना, बोकडांना किंवा आपल्या मेंढीला खाण्यासाठी, आणि मध्ये 3 फुटाची स्पेस आहे। तर असे आपले टोटल हे केलं तर ते आपले 30 फुटाची पूर्ण रुंदी आहे। त्याच्यासोबतच आता हे झालं 20 फुटाचं, तर 20 फूट बाय 10 फूट। तर ह्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बसवायच्या, कोणकोणत्या त्या कंपार्टमेंटसाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत, तुमच्या कंपार्टमेंटमध्ये काय काय लागणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल मध्ये हे करूया। तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की तुमचा जो खालचा बेस आहे तर तो कशाचा पाहिजे। बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की बाबा त्या ठिकाणी कॉन्क्रीट केलं तर, कोबा केलं तर चालेल का, मॅट टाकलं तर चालतील का, चालतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यापेक्षा सगळ्यात सोपं आणि तुमचं कमी खर्चामध्ये तयार होणार म्हणजे तुमचा मुरुम। तुमचा जो शेड आहे त्यासाठी तुम्ही सरळ खाली तळामध्ये जर मुरुम टाकला असेल आणि तो मुरुम पूर्णपणे सपाट करून घ्यायचा, तर त्या मुरुम जर टाकला तर त्याचा फायदा काय होतो ते मी तुम्हाला सांगतो। जर मुरुम टाकलेला असेल तर आपण ह्या ठिकाणी बोकड ठेवणारे, मेंढ्या ठेवणारे, तर त्या ह्या ठिकाणी त्यांचे लेंडी खत पडणार आहे, त्यांची लघवी सांडणार आहे किंवा पाणी सांडणार आहे, तर ते पाणी ऍब्झॉर्ब करण्याचं किंवा ते जमिनीमध्ये मुरण्याचं हे मुरुमामध्ये लवकर होऊन जातं। त्यामुळे तुमच्या शेडमध्ये राडा होत नाही किंवा ओलावा राहत नाही। सोबतच की मुरुम हा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या ज्यावेळेस शेळ्या किंवा बोकड बसतात त्यावेळेस तो गरम त्यांना ऊब देण्याचं काम करतो, आणि ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यामध्ये त्याला थंड राहण्याचं काम मुरुम करतो। त्याच्याऐवजी जर तुम्ही कोबा केलेला असेल तर तो कोबा थंड राहतो, मग हिवाळ्यामध्ये पण थंड असल्यामुळे त्यांना जेवढी हीट पाहिजे किंवा जे ऊब पाहिजे ते मिळत नाही। त्यासोबतच त्यांनी लघवी वगैरे केली तर सगळा राडा होतो। तुम्हाला वेळच्या वेळी त्या गोष्टी साफ करणं खूप जास्त मेंटेन राहतं। पावसाच्या दिवसांमध्ये पाणी हे झालं तर त्यामध्ये पण तो खूप जास्त त्रासदायक ठरतं, आणि तुमचा सगळ्यात मोठा म्हणजे तुमचं मॅट असू दे किंवा तुमचा कोबा करण्यासाठीचा खर्च पण जास्त आहे। तर आपण ह्या ठिकाणी सरळ खाली कोबा केलेला आहे, तुम्ही कोबा प्रेफर करू शकता। सोबतच आता त्यानंतर आपण कंपार्टमेंटसाठी कोणकोणतं मटेरियल वापरलंय, तर आपण सरळ बॉक्स पाईप मध्ये पूर्णपणे कंपार्टमेंट केलं। आता आपण आपल्या शेडच्या बाजूने चारही बाजूनी जाळी मारून घेतलेली आहे। ही आपली जाळी जी दिसते फेन्सिंग वाली, तर ती फेन्सिंगची जाळी आपण ती पूर्णपणे हे करून घेतलेली आहे की जेणेकरून बाहेरून कोणतरी येऊ नये किंवा बिबट्याची भीती बऱ्याच ठिकाणी आहे, तर ते बिबट्या आत येऊ नये त्यामुळे आपण या ठिकाणी जाळी लावलेली आहे। तर ही जाळी लावली, आता वरती जी आहे तर त्या ठिकाणी परत आपण ते पण पूर्णपणे क्लोज करून घेणार आहे। त्यासोबत आता पावसाचे दिवस आहे तर इकडून पाणी पण आतमध्ये येऊ शकतं, म्हणून आपण या ठिकाणी नेट पण लावलेलं आहे की जेणेकरून आपल्या कंपार्टमेंट मध्ये, आपल्या गोठ्यामध्ये पाणी येऊ नये म्हणून आपण नेट लावलेलं आहे। आता ह्यानंतर राहिला आपला कंपार्टमेंटचं जे स्ट्रक्चर आहे, तर त्या एका स्ट्रक्चरसाठी आपण केलंय काय, तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण दिसत असेल की स्ट्रक्चर मध्ये आपण ह्या ठिकाणी जे वापरले ते हे बॉक्स पाईप आहेत। तर बॉक्स पाईपला आपण ह्या ठिकाणी केलंय काय की बॉक्स पाईप उभे केलेत आणि त्याला सपोर्ट देऊन आडवे बॉक्स पाईप मारले आहेत की जेणेकरून, आणि त्यामध्ये जागा किती ठेवायची आहे तर हे लक्षात घ्या। खालून आता ज्यावेळेस आपण आपले बोकड असतील किंवा आपल्या मेंढ्या असतील ते ज्यावेळेस आपण घेऊन येतो त्यावेळेस त्या 2.5 ते 3 महिन्याच्या असतात, तर ते लहान असतात, ते छोट्या जागेतनं पण जाऊ शकतात। त्यामुळे आपण काय करायचं की इथे तळामध्ये साधारण 6 इंचावरती आपल्याला बॉक्स पाईप मारायचा आहे, 6 इंचावरती घ्यायच्या। त्याच्यानंतर इथून वरती ज्या ठिकाणी आपली इथं गव्हाण आहे, तर गव्हाणीच्या आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 6 इंचाचा स्पेस ठेवायचा आहे, आणि या 6 इंचाच्या मध्ये पण आपल्याला रॉड मारायचे। तर रॉड वेल्डिंग कशासाठी करायचे की ना, बऱ्याचदा बोकड काय करतात की बोकड खालून जाण्याचा प्रयत्न करतात। मग एका बोकडाचा मला असा अनुभव आला की एक बोकड ह्या ठिकाणी खालून जाण्याचा प्रयत्न करायला गेला, त्याचं तोंड तर गेलं पण त्याला मागचं त्याच्या बॉडी जात नव्हती,
आणि तो मागे यायचा म्हटलं तर त्याचे शिंग अडकले. तर तो जवळपास 2-3 तास तिथंच अडकून होता. ज्यावेळेस त्याला खायला टाकल्यानंतर मला दिसलं की तो अडकलाय. मी ज्यावेळेस त्याला सोडवलं त्यावेळेस त्याची हे झाली. त्यामध्ये बोकडांना इजा पण होऊ शकते, तुमच्या मेंढीला पण इजा होऊ शकते. पण आपण स्पेसिफिकली आता बोकड पालनाचं बघतोय, तर तुमच्या बोकडांना इजा होऊ नये त्यासाठी हे करायचं. आणि हा जो कंपार्टमेंट आहे, तर ह्यामध्ये माझी एक चूक झाली होती की मी 7 इंचाचा हा इथला हे ठेवला होता की जो गावानीचा आहे. तर ह्यामधनं बोकड बाहेर येत होता. बरेच बोकड म्हणजे बोकड हे खूप जास्त ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत. तर त्यांना जर इजा झाली किंवा त्यांना जर त्रास जास्त झाला तर तो आपल्या फायद्याचा नाहीये किंवा त्यामुळे आपला तोटा होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं की ह्या ठिकाणी मी परत रॉड मारून घेतले आणि हे पण वरचा पण ह्याला मिडलला रॉड मारून घेतला. तर हे 7 इंचाचे, त्यानंतरचा परत 7 इंचाचा आणि त्यानंतरचे पण 7 इंचाचेच घेतलेले. 7-7 किंवा 6-6 इंचावरती म्हणजेच अर्ध्या फुटाच्या यावरती तुम्हाला ते जे बॉक्स पाईप आहेत ते मारून घ्यायचे. त्याची हाईट तुम्ही साधारण 4 फुटापर्यंत ठेवली तरी सफिशियंट आहे तुमच्या बोकड पालनासाठी. पण जर तुम्हाला ईदसाठी किंवा ह्याच्यासाठी बोकड सांभाळायचे असेल की मोठे करून विकण्यासाठी, तर तुम्ही 5 फुटाची हाईट ठेवणं तुमच्या जास्त फायदेशीर आहे. भविष्यामध्ये जर आपल्याला ईदसाठी बोकड पालन करायचं म्हटलं तर त्यासाठी वेगळा खर्च न करता आपण एकदा स्ट्रक्चर उभं करतोय, तर त्यासोबतच आपण ते 5 फुटाचं करून घेतलंय की इन फ्युचर त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यासाठी सुरुवातीला थोडे 2 पैसे जास्त जातील, पण परत माणसं आणून करून घेण्यामध्ये आपला वेळही जाणार आहे, बाकीच्या गोष्टींचे पण हे जाणार आहे. त्यामुळे आपण ते ऑलरेडी आधी सगळा सेटअप करून घेतलेला आहे. तर आता तुम्हाला काय आलं की आपण या ठिकाणी जाळी मारली आहे, या ठिकाणी बॉक्स पाईपने आपण फेन्सिंग म्हणजे आपलं पूर्णपणे त्याचं स्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे. तर त्यामध्ये आपण आता ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ओपनिंग कुठे आहे, तर या ठिकाणी तुम्हाला हा दरवाजा दिसत असेल. तर हा फ्रंट साईडला इथं दरवाजा आहे. त्याच्यासोबतच हाच कंपार्टमेंट आपल्याला पुढच्या कंपार्टमेंटला लिंक करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पण एक डोअर हे केलेले. तर हे बघा, तर ह्या ठिकाणी पण एक डोअर आपण ओपनिंग ठेवली की जर आपले बोकड आणले आपण आणि ह्या बोकडांना आपल्याला त्या ठिकाणी शिफ्ट करायचं आहे, तर आपण फक्त काय करणार, दरवाजा ओपन करणार, सगळे बोकड त्या ठिकाणी आपण शिफ्ट करू शकतो. आता बोकड शिफ्ट केल्यानंतर बऱ्याचदा होतं काय की बाबा आपल्याला बोकडांना फिरण्यासाठी जागा द्यायची आहे आपल्या ह्यामध्ये, तर आपण हा दरवाजा ओपन केला तर इकडचे बोकड पण तिकडे जाऊ शकतात, तिकडचे बोकड पण इकडे येऊ शकतात. त्यांना फिरण्यासाठी पण जागा मिळून जाते. त्यामुळे त्यांची कसरत होते, त्यांचा म्हणजे त्यांचा व्यायाम होण्यासाठी पण ते जास्त फायदेशीर ठरतं. म्हणून या ठिकाणी पण कनेक्ट करण्यासाठी आपण इथं दरवाजा हे केलेला आहे. तर हे झालं आपल्या स्ट्रक्चरच्या बाबतीत. आता स्ट्रक्चरमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे तुमच्या यामध्ये असणारे पाण्याची सोय. की तुम्ही जो कंपार्टमेंट करताय त्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला रोज पाण्याची बादली भरून किंवा हे करून पाणी घेऊन जाणं, त्यामध्ये ठेवणं म्हणजे ते तुमच्या कष्टाचं किंवा वेळ खाऊ काम आहे. तर ते तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी काय करा की सरळ तुमची एक पाईप लाईन या ठिकाणी घेऊन या आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये असे नळ काढा. तर नळ काढल्यामुळे होणार काय की तुम्हाला फक्त काय करायचंय, एकदा कॉक चालू केला तर तुमचं पूर्णपणे ते ना भरलं जाणार आहे. आणि एकदा भरून झाली बादली, नळ बंद करून टाकायचा. बादली एक भरली ती तुमची जवळपास 1-2 दिवस ती जाणार आहे. 2 दिवसांनी येऊन फक्त नळ फिरवायचा आहे की जेणेकरून तुमचे कष्टही कमी होतात. तर त्यामध्ये तुमची पाण्याची सोय कंटिन्युअस 24/7 तुमच्या बोकडांना पाण्याची सोय उपलब्ध असणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला दिसत असेल की त्या कंपार्टमेंटमध्ये पण आपण नळ काढलेले, असे प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये आपण नळ काढलेले आहेत की जे खूप जास्त गरजेचे असतात. तुम्हाला जर या ठिकाणी तुमचे बोकड धुवायचे जरी म्हटलं तरी आपण या ठिकाणी लगेच पाईप लावून ते धुवू शकतो. किंवा बाकीचं काय असेल तर क्लिनिंगसाठी पण आपल्याला त्या गोष्टींसाठी नळ किंवा पाण्याची सोय आपल्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये असणं तेवढंच जास्त गरजेचं आणि फायदेशीर राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे काय केलंय किंवा त्यासोबतच इथे काय हे हा मी लाकडाचा ओंडका या ठिकाणी का ठेवलाय. तर बोकड हे खूप जास्त ऍक्टिव्ह आणि ते खूप जास्त प्लेफुल असतात, म्हणजे खूप जास्त खेळकर असतात. त्यांना खेळायला उड्या मारायला खूप जास्त आवडतं. त्यांना वरती ठेवलेला चारा खायला आवडतं. त्यांना उड्या मारायला इकडून तिकडून जास्त आवडतं. आणि त्यासाठी मग आपण काय केलंय तर ह्या ठिकाणी आपण ही जी आपली खाट असते तसेच आपण फळ्या मारून वरती उंचवटा त्या ठिकाणी तयार करून घेतला खाटेसारखाच. तर आणि हा पूर्ण स्ट्रॉंग आहे. तर हा आपण कशासाठी करून घेतलाय तर हा आपण आपल्या बोकडांसाठी स्पेसिफिकली बनवून घेतला की बोकडांना इथं बोकड काय करतात आपण सोडल्यानंतर ते येतात खेळण्यासाठी, यावरती उड्या मारतात, वरती येऊन बसतात. आणि ह्या ठिकाणी आपण गॅप वरती फळ्या मारलेल्या आहेत की म्हणजे मध्ये जवळपास आपण 1-1 इंचाची गॅप ठेवली की वरती येऊन जरी आपले बोकड त्या ठिकाणी त्यांच्या लेंडी करत असेल, लघवी केली तर ती पूर्णपणे खाली सांडली जावी, वरती राहून आपला ते खराब होऊ नये. तर ह्याचा फायदा काय काय होतो तर तुमच्या बोकडांना खेळण्यासाठी, त्यांच्या शरीराची हालचाल होण्यासाठी, त्यांच्या म्हणजे फिजिकल एक्झर्शन किंवा एक्झरसाइज होण्यासाठी, त्यांचा व्यायाम होण्यासाठी हे खूप जास्त महत्वाचं आहे.
ह्याची म्हणजे कॉस्टिंग तुम्हाला वन टाइम आहे, त्याच्यानंतर काय ते लगेच खराब होत नाही, तुमचे 4-5 वर्ष 10 वर्ष ते ॲज इट इज राहणार आहे. तर तुम्ही सुरुवातीला हे करत असाल तर हे पण तुम्ही त्यामध्ये तयार करून घ्या, तुमच्या जास्त फायद्याचं राहतं. एका कोपऱ्यामध्ये जरी असेल तरी पण त्या बोकडांसाठी खूप जास्त फायदेशीर आणि खूप जास्त त्यांच्यासाठी म्हणजे एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून त्यामध्ये त्यांना मिळून जातं खेळण्यासाठी, की म्हणजे ते जास्त आनंदी राहतात जर तुमच्याकडे असेल तर. तर ह्याच्यावर अजून एक फायदा म्हणजे काय, तर तुमच्या शेडमध्ये तुमचे बोकड जास्त चिकचिक असेल, की आता पावसाचे दिवस आहेत, तर पावसाच्या दिवसांमध्ये जर तुमच्या शेडमध्ये जर जास्त ओलावा झाला किंवा पाणी साचून राहिलं तर त्यामुळे होतं काय, की तुमचे बोकड आजारी पडतात. तर त्या चिकचिकीमुळे ते चारा खात नाही आणि त्यांना बसण्यासाठी सुकी जागा पाहिजे असते. तर सुकी जागा जर अवेलेबल नसेल तर मग ते बोकड आजारी पडून आपली वजन वाढवायची तेवढी होत नाही आणि त्यामुळे आपल्याला तोटा होतो, आपला नफा कमी होतो. तर तो कुठेतरी आपल्याला हे करता आला पाहिजे, त्यासाठी काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे. तर खाली ओलावा असेल तर बोकड सगळे येऊन वरती बसतात, ते ह्या ठिकाणी ओलावा नाही राहत, वरच्या वरती असेल तर त्यांना जास्त त्रास होत नाही आणि त्यांच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं पावसाच्या दिवसांमध्ये. म्हणून आपण ह्या ठिकाणी हा कंपार्टमेंट करून घेतलेला आहे आणि म्हणजे आपण हे बेड करून घेतलेलं किंवा खाट तयार करून घेतलेली स्पेसिफिक आपल्या बोकडांसाठी. तर ही खाट तयार करून घेताना आपल्याला खर्च खूप जास्त आलेला नाहीये, म्हणजे तुम्ही पण त्या इनिशियल लेवलला ज्यावेळेस तुमचा सेटअप तयार करताय त्या ठिकाणी तुम्ही ते करून घेऊ शकता. आता सध्या मी फक्त एकच बनवून घेतलेली आहे, कारण आपण 10 बोकडांचा पहिला स्लॉट घेऊन आलो होतो. आता बाकीचे पण आपल्याला बनवून घ्यायचे. प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये आपण एक एक असे हे इन्स्टॉल करणार आहे, की जेणेकरून आपण पण एक एक गोष्टी ऍड ऑन करतो, की जशा गोष्टी आपल्याला समजत जातील. त्यासोबतच या ठिकाणी हा लाकडाचा ओंडका मी या ठिकाणी का टाकलाय, तर या ठिकाणी बोकडांना उड्या मारायला खेळायला त्यासाठी आपण त्यांना एक प्लेचं ऑर्नामेंट किंवा त्यांच्यासाठी एक खेळणं म्हणून आपण या ठिकाणी ठेवलाय, की बोकड ह्यावरती येतात, उड्या मारतात, ह्याच्यावरती पाय ठेवून उभं राहतात. तर त्यासाठी आपण या ठिकाणी तो ठेवलेला आहे, की तुम्ही पण तुमच्या ह्यामध्ये जसं आपण लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी ठेवतो, की त्यांना खेळावं, त्यांचं एंटरटेनमेंट व्हावं त्यासाठी, तसंच त्या ठिकाणी आपण ओंडका ठेवलाय. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी इन्स्टॉल करू शकतो. पण आपल्या जागेमध्ये आपल्याला पूर्ण मॅक्सिमाइज किंवा जेवढा जास्त ह्यामध्ये आपल्याला त्या फुल फ्लेजला घेऊन जाता येईल किंवा जेवढे जास्त आपल्याला त्यामध्ये बोकड ठेवता येतील, तर त्यासाठी आपण खूप जास्त स्पेस पण त्यामध्ये युटिलाइज करायची नाही, की आता तुम्ही हे ठेवलं तर ह्याच्यावरती ते बसणार आहेत, तर त्यामुळे ही स्पेस तुमची युटिलाइज होणार आहे किंवा इव्हन त्याच्या खाली जाऊन पण बसू शकतात. पण जर असे ओंडके वगैरे ठेवलं तर ह्या ओंडक्याच्या जागी तर त्यांना बसता येत नाही, तर त्यामुळे खूप जास्त तुम्हाला अशा गोष्टी ठेवायच्या नाहीयेत, की ज्याच्यामुळे तुमची स्पेस त्यामध्ये वाया जाईल किंवा त्यामध्ये तुमची जागा अडकली जाईल. तर हे झालं आपलं ह्याचं. तर त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, की ना आता हा जो कंपार्टमेंट आहे, या कंपार्टमेंट मध्ये तुम्ही किती बोकड किंवा किती शेळ्या तुमच्या ठेवू शकता. आता आपण आपलं बोलणं चाललेलं आहे बोकड पालनाबद्दल. तर बोकड पालनामध्ये करत असताना तुम्हाला हा आपला जो आहे तो हा 20 फूट बाय 10 फुटाचा आहे. ह्यामध्ये तुम्ही 20 ते 25 बोकड म्हणजे आरामशीर ह्यामध्ये ठेवू शकता. 20 ते 25 बोकड ह्यामध्ये आरामात मोकळे ढाकळे राहू शकतात. त्यांना खूप जास्त जागा म्हणजे हसत खेळत इकडं तिकडं उड्या मारत पण राहू शकतात. 25 बोकड जर आपल्या एका कंपार्टमेंट मध्ये राहिले तर असे आपले 4 कंपार्टमेंट आहेत. तर 4 कंपार्टमेंटचे मिळून आपण 100 बोकड यामध्ये आपल्या शेडमध्ये ठेवू शकतो आणि त्यामधून आपण चांगला नफा कमवू शकतो. आता बोकड पालनामध्ये किती फायदा आहे किंवा किती गोष्टी त्यामध्ये आपल्याला परवडणार आहे, त्यामध्ये किती नफा राहणार आहे, तर याचं गणित मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, की बोकड पालनामध्ये किती पैसे आहे. आपण 3-3.5 हजार रुपये एका बोकडा मागे पकडले तरी आपले 10 बोकडांसाठी झाले 30,000 रुपये. 30,000चे 25 बोकडांसाठी झाले 75,000. तर 75,000 तुम्ही दर महिन्याला कमवू शकता ह्या सायकलमध्ये. असे आपण काय करणार काय, की या ठिकाणी 25 बोकड आणायचे, असे 4ही यामध्ये आपण बोकड पहिल्यांदा आणण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणार. त्यानंतर दर महिन्याला एक लॉट काढणार आणि त्या ठिकाणी नवीन लॉट टाकणार. तर ही एक सायकल बेस्ड मॉडेल आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, की ज्याबद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण तुम्हाला सायकल बेस्ड मॉडेल आपण कशा प्रकारे रन करणार आहे, त्या गोष्टी कशा प्रकारे वर्क होणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इन डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी सविस्तरपणे तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्याचं गणित कसं असतं, त्यामधनं किती पैसे राहतील, किती खर्च होतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे किंवा एक सिंपल याने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करेल, की जेणेकरून त्या तुम्हालाही समजतील. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तर कळालं असेल की कंपार्टमेंट कसं केलंय, त्यामध्ये आपल्याला सेटअप कसं करायचं, प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, या सगळ्या गोष्टी. आणि हे ऍज इट इज रेप्लिका आपल्याला 4ही कंपार्टमेंट साठी करायचं आहे. आता तिकडच्या कंपार्टमेंट मध्ये आपला फक्त काय नाहीये, तर या ठिकाणची आपण जी कॉट बनवली किंवा त्यांच्यासाठी तर ती नाहीये, ती आपण लवकरच बनवून घेतोय. त्याच्यासोबत आता ही जी घावन आहे, तर ही घावन किती फुटाची पाहिजे, त्याची हाईट किती पाहिजे, हे पण तेवढं जास्त मॅन्डेटरी आहे. तर
ही जमिनीपासून 1.5 फुटाच्या हाईटला तुमची गव्हाण पाहिजे. तिची रुंदी पण 1.5 फूट पाहिजे. 1.5 फुटाची असेल तर ती खायला सोयीस्कर राहते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गव्हाणीवर नक्की ज्या ठिकाणी तुमचे बोकड चारा खाणार आहे ते अंतर तुमचं 6 इंचचं असलं पाहिजे. जर तुम्ही बोकड पालन करणार असाल की जे तुमचे 4 महिने आणून बोकड सांभाळून विकणार असाल तर त्यासाठी. पण जर तुम्ही ईदसाठी बोकड सांभाळणार असाल तर त्यासाठी तुमचे हे जे आहे मेजरमेंट तुमचे चेंज होतात. तर त्या गोष्टी पण तेवढंच लक्षात घ्या. आणि अजून तुम्हाला जर आपल्या बोकड पालनाबद्दल किंवा अजून कोणत्या गोष्टींबद्दल जर आणखी माहिती पाहिजे असेल तर आपल्या कृषी दूध केतन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींबद्दल आणखी माहिती पाहिजे. तोपर्यंत धन्यवाद.